नमस्कार प्रेक्षकांनो, तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता अंजली ईश्वरीला बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेली असते. तेव्हा ईश्वरीला नर्स गोळ्या वगैरे देत असते, मेडिसिन देत असते आणि अर्णव ईश्वरीचे सगळे रिपोर्ट्स वगैरे चेक करत असतो. तेव्हा ईश्वरीचं लक्ष अंजलीकडे जातं. अंजलीला बघितल्यानंतर ईश्वरीला खूप आनंद होतो. ईश्वरी म्हणते, अंजली ताई. तेव्हा अंजलीला अर्णवसुद्धा लगेच बघायला लागतो. अर्णवलासुद्धा आपली बहीण आल्याचा फार आनंद होतो. तेव्हा इथे अंजली म्हणते, ईश्वरी कशी आहेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, तुम्ही मला बघायला आलात ना, आता मला खरंच बरं वाटतंय, मी बरी आहे. तेव्हा राकेश म्हणत असतो, कसं आहे ना ईश्वरीजी, आपल्या माणसांबरोबर असं जर काही चुकीचं घडलं, त्यांच्यावरती हल्ला वगैरे झाला आणि आपल्यामध्ये कितीही अबोला असेल तरी आम्हाला असं तोडून वागता नाही येतो. तुमच्याबद्दल आम्हाला कळलं आणि अंजली म्हणाली की चला लगेच आपण ईश्वरीजींना बघायला जाऊया आणि म्हणून मी अंजलीला घेऊन आलो. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, पण कसं झालं हे सगळं? कुणी हल्ला केला तुझ्यावरती? तेवढ्यातच इथे राकेशला आता रियाचा फोन आलेला असतो. राकेश म्हणतो, अंजली तुमचं बोलणं चालू द्या, मी आहेच. तेव्हा इथे राकेश आता रियाचा फोन आल्यानंतर बाहेर गेलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, अंजली ताई तुम्ही बसा ना इथे. तेव्हा इथे अंजली आता तिच्याजवळ बसून गप्पा मारत असते. तिच्याबरोबर हल्ला कसा झाला त्याबद्दल विचारणा करत असते. तेव्हा राकेश म्हणत असतो, रिया बेबी बोल ना गं. तेव्हा इथे राकेश म्हणतो, सॉरी मला तुला कॉलबॅक नाही करता आला, तुझ्या मेसेजेसला रिप्लाय नाही देता आला. तेव्हा रिया म्हणते, एक मिनिट सर्वेश, सगळ्यात आधी तू हे मला डार्लिंग बेबी बोलणं बंद करा. तुला जर माझी इतकी काळजी असती ना तर माझ्या हाताला इतकं लागलेलं असतं ना. अरे तुला माहिती आहे का, माझ्या हाताला टाकेसुद्धा पडलेत. माझ्या हाताला इतकं लागलेलं असताना तू मला एकटीला सोडून सरळ निघून गेलास. तू माझ्याबरोबर इथे चिटिंग करतोयस का? फसवतोयस का तू मला? म्हणजे बघ ना, रोज रात्री तू माझ्याकडून पैसे घेतोस आणि लगेच फरार होतोस. पुन्हा तू मला भेटायलासुद्धा येत नाही. मला असं वाटतंय की तू मला फसवतोयस आणि माझ्यासारख्या कितीतरी मुलींना तू झुळवत ठेवतोयस, बरोबर ना? तेव्हा राकेश म्हणतो, रिया बेबी अगं असं खरंच काही नाही आहे. माझ्या बहिणीची अंजलीची तब्येत बिघडली होती, तिला हॉस्पिटलमध्ये आणलं होतं. काल रात्रीपासून मी हॉस्पिटललाच आहे. तुझा विश्वास बसत नाही का? थांब मी तुला व्हिडिओ कॉल करतो, मग तरी तुला कळेल. तेव्हा राकेशने व्हिडिओ कॉल केलेला असतो. तेव्हा इथे रियाला खरंच वाटतं. रिया म्हणते, बरं बरं बेबी, खरंच सॉरी, माझं चुकलं. मी तुझ्यावरती संशय घ्यायला नको होता. बरं ठीक आहे, मला आता काही कारण नको आहे. आज संध्याकाळी मला तुझ्या हातूनच खायचं आहे. माझ्या हाताला लागले, तू बघितलंस ना, तर मला तू स्वतः तुझ्या हाताने भरवायचं. मी हॉटेलमध्ये तुझी वाट बघते. तर इथे हॉटेलचं नावसुद्धा तिने राकेशला सांगितलेलं असतं आणि हे सगळं रियाचं आणि राकेशचं बोलणं वल्लरीने लांबूनच ऐकलेलं असतं. आणि वल्लरी म्हणते, ठीक आहे, आता कुठल्या हॉटेलला जाणार आहेत हे आता नाव वल्लरीने ऐकलेलं असतं. तेव्हा काही झालं तरी मी जावई बापूंचा पाठलाग करणार असं सुद्धा तिने ठरवलेलं असतं. तेव्हा इथे राकेश आता अंजलीजवळ जातो. तेव्हा अंजली म्हणत असते, हे बघ ईश्वरी, तू स्वतःची काळजी घ्या. तेव्हा राकेश म्हणतो, अंजली तुमच्या दोघींचं बोलणं झालं असेल तर चल आता आपल्याला निघायला हवं. तेव्हा इथे अंजली बाहेर येते आणि म्हणते, काय हो, असा कसा कुणी हल्ला केला असेल ना ईश्वरीवरती, किती लागले बिचारीला. तेव्हा राकेश म्हणतो, पण अंजली आता तू बघितलंस ना, इतक्या घाईघाईने तू मला इथे बोलावलंस, पण आता मला माझ्या महत्त्वाच्या कामासाठी जावं लागणार आहे. तेव्हा अंजली म्हणते, बरं बरं ठीक आहे, मी समजू शकते. तो म्हणतो, खरं तर मला तुझ्याबरोबर आज वेळ घालवायचा होता, पण मला खरंच जावं लागणार आहे, पोलीस स्टेशनला जायचं आहे. तेव्हा अंजली म्हणते, नाही ठीक आहे, तशी मला आता एकटी राहायची सवय लागले, तुम्ही या आरामात, मी जाते पुढे. तेव्हा पहिली रिक्षा करून त्याने अंजलीला पाठवलेलं असतं आणि दुसरी रिक्षा करून इथे आता राकेश गेलेला असतो. तेव्हा वल्लरी म्हणत असते, जावई बापू आज मी तुमचा पाठलाग करणार आणि तुमच्या विरोधात पुरावेसुद्धा गोळा करणार. तेव्हा इथे राकेश हॉटेलच्या बाहेर उतरल्यानंतर धावत पळत तिथे रिया आलेली असते आणि रिया येऊन इथे राकेशला मिठी मारते. तेव्हा दोघेजणं एकमेकांच्या मिठीमध्ये असताना वल्लरीने राकेशला बघितलेलं असतं.
तेव्हा ती म्हणते, अरे वा जावई बापू, इथे आमची अंजली तुमच्यावरती इतकं प्रेम करते, तुमच्यासाठी तिने घरदार सोडलं आणि इथे तुम्ही काय करताय, या मुलीबरोबर छान इथे मज्जा मारताय आणि आमच्या अंजलीला फसवताय का? जावई बापूंचं तोंड बंद ठेवण्यासाठी आणि माझ्याबरोबर ते जे काही डबल गेम खेळतात ना, ते आता थांबवण्यासाठी हा व्हिडिओ तर मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायलाच हवा, कारण अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही. ते आपला मोबाईल काढते आणि त्याच्यामध्ये आता छान असा दोघांचा व्हिडिओ तयार करते. त्यानंतर ते दोघे जण हॉटेलमध्ये गेलेले असतात. तेव्हा वल्लरीसुद्धा त्यांच्या मागे मागे येते आणि रिसेप्शनला जाऊन ती विचारते की 1 मिनिट थोडं सांगाल का, आता ज्या मॅडम इथे आल्या होत्या ना, त्यांचं नाव काय आहे? तेव्हा ते म्हणतात की मला नाही माहिती. तेव्हा ती पैसे काढते आणि त्या रिसेप्शनिस्टला देते आणि विचारते, सांग तिचं नाव काय आहे? तर त्या रिया कारखानीस आहेत. खूप मोठी हस्ती आहे आणि त्यांच्याबरोबर जो माणूस होता तो कोण आहे? तो म्हणतो मला नाही माहिती. तेव्हा वल्लरी परत एक नोट काढते, त्या माणसाला देते आणि म्हणते, सांग कोण होता तो माणूस? तर तो माणूस त्यांच्याबरोबर सातत्याने असतो असं आता सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा वल्लरी म्हणते, जावई बापू, तुमच्याबद्दल आज खूप मोठी माहिती मिळाली आहे मला. तुम्हाला रंगेहात पकडलं ना, तर तुमचं तोंड बघण्यासारखं होईल. आता तिथेच येते. त्यानंतर इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेजण, आता ईश्वरीला डिस्चार्ज मिळालेला असतो, तर ते दोघे घरी जायला निघालेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, अहो आज होळी आहे ना, होळीची तयारी झाली की नाही आपली? खरेदी करायची आहे का? तेव्हा अर्णव म्हणतो, मी सुंदर, तुला आत्ता डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला आहे. तुला होळी खेळायला नाही सांगितले, तुला आराम करायला सांगितलं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, अहो मला सगळं काही करावंसं वाटतंय, होळी खेळावीशी वाटते. याचा अर्थ मी मनातून बरी झाली आहे ना, मला वेगवेगळं काही सुचतं आहे तर मी मनातून बरी झाली आहे. काही नाही सर, मी रंग वगैरे खेळणार आहे. अर्णव म्हणतो, अजिबात नाही, डॉक्टरांनी तुला परवानगी दिलेली नाही आहे, त्यामुळे तू रंग वगैरे खेळायचे नाही आहेत. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, जर तुम्ही असंच करत राहिलात ना, तर मला घरीच यायचं नाही आहे, मी इथेच थांबते. तेव्हा अर्णव म्हणतो, मी डॉक्टर करंदीकरांना फोन करतो आणि सांगतो, मी सिंदरचा मेंदू काही मोठा होत नाही आहे, तो छोटाच राहिला आहे असं सांगतो मी त्यांना. ती म्हणते, तुम्ही काही करा, मला घरी यायचं नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, बरं बरं ठीक आहे बाबा, तुला जे काही करायचं आहे ते कर, पण आता घरी चल. तुझं नाही ऐकलं तर जमणार आहे का? तेव्हा ईश्वरी म्हणते, समजूतदार आहात तुम्ही. तेव्हा दोघेही आता जायला निघालेले असतात. तेव्हा इथे लगेचच हॉटेलच्या रूममध्ये आल्यानंतर रिया म्हणत असते की आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाही आहे. तेव्हा इथे राकेश म्हणतो, तुला सोडून मी कुठे जाणारही नाही आज. तेव्हा ती म्हणते की नॉटी, मी चेंज करून आले असं म्हणून ती आता आतमध्ये गेल्यानंतर डोरबेलचा आवाज येतो. तेव्हा राकेश आता दरवाजा उघडतो. त्याला असं वाटतं की हॉटेल स्टाफमधलं कोणीतरी असेल, पण इथे वल्लरीला बघितल्यानंतर वल्लरी म्हणत असते, काय मग जावई बापू, कशी चालली समाजसेवा? तेव्हा राकेश म्हणतो, चला चला तुम्ही आधी बाहेर चला. तेव्हा राकेश वल्लरीला बाहेर घेऊन येतो आणि म्हणतो, हे सगळं काय आहे, तुम्ही इथे काय करताय? तेव्हा वल्लरी म्हणते, जावई बापू, अहो आमच्या अंजलीला फसवताय का तुम्ही? त्या बिचारीचं तुमच्यावरती किती प्रेम आहे, तुमच्यासाठी तिने घरदार सोडलं आणि तुम्ही इथे या मुलीबरोबर छान मजा मारायला आलायत. तेव्हा इथे राकेश म्हणतो, हे काय बोलताय तुम्ही, असं काय नाही आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, हो नाही, माझ्याकडे पुरावा आहे म्हटलं. हा बघा, असा पुरावा रोज रोज नाही मिळत ना, म्हणून मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवला आहे. बघा बघा कसे तुम्ही त्या मुलीला मिठी मारताय. आणि हा जर व्हिडिओ मी अंजलीला दाखवला तर काय होईल माहिती आहे ना, अंजली पुन्हा तुमचं तोंडसुद्धा बघणार नाही. तेव्हा राकेश म्हणतो, काय हे मामी, व्हिडिओज असे काढायचे असतात का? थांबा, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो कसा काढायचा असतो ते. अहो तुम्ही जर मला आधी सांगितलं असतं ना, तर चेहरा वगैरे असा स्पष्ट दाखवला असता. मी तर पाठ करूनच उभा आहे. हे बघा, व्हिडिओ हा असा तयार करायचा असतो. तर इथे आता वल्लरी आणि उदयकांतचा बोलतानाचा व्हिडिओ राकेशनेच रेकॉर्ड केलेला असतो, ज्याच्यामध्ये इथे आता वल्लरी उदयकांतला म्हणत असते की ईश्वरी नावाचा काटा हा आता रस्त्यामधून काढायचा आहे, त्यामुळे ईश्वरीला लवकरात लवकर मारायचं. जी सुपारी आता दिलेली असते ती वल्लरीने दिलेली असते. आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॉस्पिटलमध्ये सुद्धा वल्लरीच ईश्वरीला मारायला आलेली असते, ही गोष्ट राकेशने रेकॉर्ड केलेली असते. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, जावई बापू तुम्ही तर आता, आणि त्याचा मोबाईल घेऊन ती फेकून देणार. तेवढ्यातच राकेश म्हणत असतो, अहो मामी काय काय करताय काय तुम्ही? तुम्हाला काय वाटलं हा व्हिडिओ फक्त माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड आहे
अहो हार्ड कॉपीज करून ठेवल्यात मी ह्याच्या. मी कुठे कुठे सेव्ह करून ठेवलं ना तुम्हाला माहितीसुद्धा नाही आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या मोबाईलचे पैसे वाया घालवू नका. द्या बरं इकडे माझा मोबाईल द्या. तेव्हा इथे आता वल्लरी म्हणत असते, जावई बापू अहो काय हे, आपल्या दोघांचा शत्रू एकच आहे ना. मग आपण दोघेजण वेगवेगळे लढण्यापेक्षा आपापसात लढण्यापेक्षा एकत्र येऊन लढूया. म्हणजे आपला शत्रू लवकरात लवकर आपल्यामधून निघून जाईल. बरोबर ना. तेव्हा राकेश म्हणतो, बरोबर बोलताय तुम्ही. आपण एकत्र येऊनच लढलं पाहिजे. पण कसं आहे ना, आपण एकत्र येऊन लढण्याच्या आधी ह्या व्हिडिओसाठी तोंड बंद ठेवावं लागेल ना मला. आणि तोंड बंद ठेवण्यासाठी आहे ना मला पैसे लागतील. त्यामुळे मला पैसे द्या आणि माझं तोंड बंद करा. म्हणजे हा व्हिडिओ कुठेही बाहेर दिसणार नाही. तेव्हा वल्लरी म्हणते, पैसे कशाला देऊ मी तुम्हाला. एक काम करते, मी तुम्हाला एक ऑफर देते. पार्टनरशिप. जो काही फायदा मला होईल ना त्यातले अर्धे पैसे तुम्हाला. त्यामुळे आता पैसे वगैरे काही मागू नका जावई बापू. पुढे जाऊन मोठा फायदा होईल ना तेव्हाचं तेव्हा बघू. तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव ईश्वरी दोघेजण घरी आलेले असतात. तेव्हा इथे अर्णव दरवाजा वगैरे उघडतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, अहो मी उतरले असते ना. तेव्हा अर्णव म्हणतो, कशाला. पुन्हा तू म्हणाली असतीस हाताला लागले तरी भलाई का जमानाही नाही राहा. दरवाजासुद्धा नाही उघडला तुम्ही असं तूच म्हणाली असतीस. तेवढ्यातच तिथे लहान मुलं आलेले असतात वर्गणी मागायला. ते म्हणतात की होळीची वर्गणी द्या ना साहेब. तेव्हा अर्णव म्हणतो, होळीची वर्गणी कसली. तेव्हा तो मुलगा म्हणतो, साहेब आम्हाला रंग खेळायला पैसे नाही आहेत हो. तेव्हा दुसरी मुलं म्हणतात की त्याचे आई वडील नाही आहेत ना. तेव्हा अर्णवला वाईट वाटतं. मग तू कुणाबरोबर राहतोस. तर मी आजीबरोबर राहतो. मग तुझं नाव काय आहे. तर माझं नाव माझ्या आईने ठेवले सोहम. तेव्हा अर्णव म्हणतो, माझं पण नाव माझ्या आईनेच ठेवले अर्णव. आणि तू साहेब वगैरे म्हणू नकोस, मला दादा म्हण. आणि ह्या घ्या तुम्हाला रंगांसाठी हे पैसे घ्या. आणि हे बघ, तुला कधी मदतीची गरज लागली, कधी तुला पैसे हवे असतील तर तू माझ्याकडे यायचा, मला दादा म्हणायचं. तेव्हा ती मुलं खूप खुश होतात. तेव्हा इथे आता सगळेजण निघून जातात आणि पुन्हा ते परत येतात. तेव्हा मुलं आता परत आल्यानंतर अर्णव म्हणतो, काय झालं. तर इथे मुलगा म्हणतो, दादा आम्ही तर तुला रंगच नाही लावला. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नाही अर्णव सरांना रंग नाही आवडत. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही पण लावेन मी आज. तू जर मला रंग लावलास ना तर मी लावेन. तेव्हा थोडाच लावा असं अर्णव म्हणतो. तेव्हा एका बोटाने त्या मुलाने अर्णवच्या गालांवरती रंग लावलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, अरे मला पण रंग लावा तुम्ही. तेव्हा ती मुलगी म्हणते, अगं ताई माझी आई म्हणते की इथे मुलीच्या गालावरती रंग लावण्याचा अधिकार तिच्या नवऱ्याला असतो. त्यामुळे त्या दोघांमधलं प्रेम वाढतो ना. तेव्हा दादा तू लाव ना ताईला रंग. तेव्हा अर्णव इथे ईश्वरीला रंग लावतो. ते दोघेजण आता घरामध्ये येतात. उंबऱ्याच्या तिथेच उभं राहायला सांगितलेलं असतं. तेव्हा आजी म्हणते, एक मिनिट थांबा. औक्षण केल्याशिवाय दोघांनी आत यायचं नाही आहे. तेव्हा मामा म्हणतात, अरे वा तुम्ही काही रिक्षातच एकमेकांना रंग लावला की काय. तेव्हा इथे आजी म्हणत असते की हा तर शुभ संकेत आहे की तुम्ही दोघेजण आधीच रंग लावून घरामध्ये येत आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही दादाचं ठीक आहे की दादा म्हणतोय त्या लहान मुलांनी रंग लावला, पण वहिनी साहेबांना कुणी रंग लावला, दादाने की लहान मुलांनी. तेव्हा ईश्वरी म्हणते की मला अर्णव सरांनीच रंग लावला आहे. तेव्हा मामा म्हणत असतात, अरे वा ही तर चांगली गोष्ट आहे. वल्लरी अगं बघत काय उभी आहेस, चल औक्षण करतेस ना. तेव्हा वल्लरी म्हणते, नाही त्यांनी कसे रंग उधळलेत, नाही म्हणजे कसे रंग लावलेत ते बघत होते ना. तेव्हा ती आता औक्षण करत असते आणि आपल्या मनामध्ये म्हणत असते की ईश्वरी आता तू वाचलीस, पण आता अजून वाचशीलच असं नाही. लवकरच पुन्हा तुझा काटा काढते की नाही बघस तो. तेवढ्यातच प्रेक्षकांनो चालता चालता ईश्वरीला थोडंसं चक्कर येते. तेव्हा आजी म्हणते, काय गं ईश्वरी काय होतं आहे, चक्कर येते का तुला. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही आजी थोडंसं फक्त गरगरल्यासारखं झालं, बाकी काही नाही. तेव्हा अर्णव म्हणतो की चक्कर येते तुला, विकनेस आहे तुला, डॉक्टरांनी आराम करायला सांगितले. तेव्हा आजी म्हणते, अर्णव जा बरं तू ईश्वरीला रूममध्ये घेऊन जा, तिला आराम करू दे. तेव्हा अर्णव तिला सरळ उचलून घेतो आणि म्हणतो, चल रूममध्ये चल आता आराम कर. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर अहो मी चालत गेले असते. तेव्हा अर्णव म्हणतो, कशाला, इतक्या पायऱ्या चढायच्या आहेत, त्यापेक्षा मीच तुला घेऊन जातो. तेव्हा इथे मामा म्हणतात, अरे वा अर्णवने ईश्वरीला उचलून घेतलं. कसं आहे बायको हलकी फुलकी असली की उचलायला बरं पडतं नाही का. तेव्हा वल्लरी म्हणते, हो का, नाही नवरासुद्धा बायकोला उचलायला असा बॉडी बिल्डर हवा आहे आपल्या अर्णवसारखा, तरच तो बायकोला उचलू शकतो, कळलं का तुम्हाला. तेव्हा इथे मामा आता गप्पच बसतात. त्यानंतर अर्णव ईश्वरीला रूममध्ये घेऊन येतो.
रूमचा दरवाजा उघडल्यानंतर ईश्वरीसाठी छान असं सरप्राईज असतं. संपूर्ण रूम इथे डेकोरेट केलेली असते. एक मोठा टेडी आणलेला असतो. त्याच्या हातामध्ये वेलकम बॅगची पाटी असते. त्यानंतर इथे पायांखाली गुलाबाच्या पाकळ्या असतात. छान इथे डेकोरेशन केलेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर हे सगळं माझ्यासाठी आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, हो हे सगळं तुझ्यासाठी आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, बढिया. माझं मन खूपच जास्त खुश झालं ही सगळी तयारी बघून. तेव्हा अर्णव तिचा हात आपल्या हातात घेतो आणि तिला हळूहळू चालत बेडपर्यंत घेऊन जातो आणि म्हणतो की बस आता इथे आणि आता तुला आराम करायचा आहे, चल आराम कर बरं. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर हे सगळं तुम्ही माझ्यासाठी केलं. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही, ॲपवरून काही माणसं मागवली होती, त्यांनी केलं हे सगळं. तेव्हा ईश्वरी म्हणते, अरे वा, मला माहिती नव्हतं की ॲपवरून मागवलेली माणसं इतकं सगळं छान डेकोरेशन करतात. सर मला आहे ना त्या माणसांना थँक्यू म्हणायचं आहे, अगदी मनापासून थँक्यू म्हणायचं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदोर, त्यांना तू थँक्यू नाही म्हणू शकत, कळते का तुला. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मला माहिती आहे सर, हे सगळं तुम्हीच केले माझ्यासाठी, थँक्यू सो मच सर. असं ईश्वरी आता अर्णवलाच थँक्यू म्हणत असते. तेव्हा अर्णव म्हणतो की बरं थँक्यू वगैरे म्हणायची काही गरज नाही आहे, तुला बरं वाटावं म्हणून हे सगळं मी केले. त्यानंतर पुढील भागामध्ये आजी मामाला म्हणत असते की होळीच्या आधीचा काळ जो असतो ना तो थोडासा चांगला नसतो. त्यावेळेला इथे जर अंजली असती तर आपण तिची आणि बाळाची व्यवस्थित काळजी घेतली असती. पण ती काही आता इथे रागवले तर यायला तयार नाही आणि जावई बापू तिला काही घेऊन येणार नाही. जर ते दोघेजण इथे असते तर बरं झालं असतं. अर्णवने आजीचं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा अर्णवला आपल्या बहिणीची काळजी वाटत असते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर आपण एक काम करूया ना, आपण अंजली ताईंनाच इथे बोलून घेऊया ना होळीसाठी. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई नाही येणार, मला माहिती आहे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की ताई नक्की येतील, माझ्याकडे एक आयडिया आहे, ती आयडिया जर आपण केली ना तर ताई होळीला नक्की येतील, असं ईश्वरी अर्णवला सांगत असते.